मुखी घालूनी घास मुखीचा मुखी घालूनी दुःख नेत्रीचे घेता पिऊनी सोडी पाजरे पाषाणाला तुझी आवडे देवाला जो आवडतो सर्वाला तुझी आवडे देवाला हो तुझी आवडे देवाला हो तुझी आवडे देवाला. पाहू माझा गाडगे बाबा कीर्तनातून जन्मभर हेच सांगे भुकेल्याले अन्न द्या तहानलेल्याले पाणी द्या अशिक्षितांना शिक्षण द्या न उघड्या नागड्यांना वस्त्र द्या ही देवाची भक्ती. आता गणपतीरायाची खरी भक्ती कोणती तर रक्तदान करा ही गणपतीरायाची नेत्रदान करा ही गणपतीरायाची भक्ती देहदान करा ही गणपतीरायाची भक्ती. कारण आता भक्तीचा पॅटर्न असा बदलावा लागेल. मला सांगा लहान लहान विद्यार्थी भावांनो तुम्ही हुशार लेकराय अरे एखाद्या देवाच्या अंगावर दुधाचा अभिषेक केल्यानं देव खुश होते का एखाद्या गरजू माणसाने रक्त दिल्यानं देव खुश होते हा रक्त दिल्यानं देव खुश होते. म्हणून रक्तदान करा नेत्रदान करा मेल्यानंतर अवयव दान करा आणि 21 ऑक्टोबरले जरूर मतदान करा. कोण्या पक्षाले करा हे ना सांगत मी मला का लाता खायचा काय आचारसंहिता लागू आहे पण प्रार्थना आणि जरा जरा आपल्या मताची किंमत ओळखा. नाही तर माणसापेक्षा बकऱ्याची किंमत वाढली आता सध्या. आचारसंहितेपासून निवडणुकीपर्यंत बकऱ्याची किंमत वाढली. बकऱ्याची तुमच्या इकडे मटन किती रुपये किलो आहे पोरो मटन बकऱ्याचं मटन किती रुपये किलो तुमच्या इकडे 400 रुपये. बापरे एक बकरा किती किलोचा असते 90 म्हणजे त्याला पहिला तर वजन चालू काय किती किलोचा एक बकरा जर 10 किलोचा जर पकडला आपण आणि त्याचं जर 400 रुपये किलो जर मटन जर असेल तर 400 गुणिला 10 म्हणजे एक मेलेला बकरा 4000 रुपयाचा. बरोबर नाही बरोबर आहे ना. चिंतन करा एक मेलेला बकरा 4000 रुपयाने विकला जाते. एक मेलेला बकरा 4000 रुपयाने विकल्या जाते. आणि काही काही जिवंत माणसं इलेक्शनच्या टायमाले 50-50च्या दारूत न मटणात विकल्या जाते. हे त्या बकऱ्यापेक्षा निपटार आहेत ना मग हे. म्हणून स्वतःच्या मताची किंमत ओळखा. भारताच्या संविधानानं हा अधिकार दिला मताचा अधिकार 18 वर्षानंतर कि उपचिताना छोड़ दे पहले उपचिताना छोड़ दे पहले सोच बदल दे दुनिया बदले सोच बदल दे दुनिया बदले. तू मालिक है तू राजा है तू मालिक है तू राजा है भारत की जान है